तथ दधन शब्दांचे हे लेणे, वाचनाची गोडी शिकूया आपण आता येणे. शिकूया आपण आता येणे. तथ धन स्पष्ट उच्चार, तथ धन स्पष्ट उच्चार. मराठी वाचन आता होईल दमदार, मराठी वाचन आता होईल दम. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण मागील व्हिडिओमध्ये जे वर्णाक्षर पाहिले, आता आपण प पर्यंत आलेलो आहोत. तर या व्हिडिओमध्ये आपण प पासून समोर पाहणार आहोत. तर या ठिकाणी हा जो प आहे याला आजप आहे, याला आजपर्यंत आपण पतांगीचा प अशा पद्धतीने याचा उच्चार केला होता. परंतु आता आपण प चा उच्चार डायरेक्ट प म्हणून करूया. प 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 याला पतंगीचा प कोणी म्हणू नका. कारण पतंगीचा प जर म्हणला तर तुम्ही जेव्हा वाचन करसाल, तेव्हा मुलं जेव्हा वाचन करतात तेव्हा ते मनात सुद्धा त्या शब्दामध्ये जेव्हा प पाहतात त्याला पतंगीचा प असा उच्चार करतात आणि मग नंतर थोडासा 1-1.5 सेकंद गेल्यानंतर त्याला प उच्चारतात. इथंच जर डायरेक्ट प म्हणून त्याचा सराव घेतला तर जेव्हा मुलगा शब्द किंवा वाक्यामध्ये प वाचतो तो डायरेक्ट पच वाचेल. पतंगीचा प म्हणण्यात त्याचा वेळ जाणार नाही, वाचन खळखळ वाचेल. प प प प प तर याला पतंगीचा प म्हणायचंच नाही, आता प म्हणायचं. प हा जो आहे हा फ आहे. फ याला आपण आजपर्यंत फ फणसाचा म्हणत आलो. याला फणसाचा फ आता म्हणायचं नाही, याला डायरेक्ट फ म्हणायचं. फ फ फ फ फ फ फ फ हो 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 थोडासा उशीर होत आहे. फ याला फणसाचा फ बिलकुल म्हणायचं नाही आणि लिहित असताना याला फच म्हणायचा, याचा उच्चार करायचा. फ जितक्या वेळा आपण लिहिणार आहोत तितक्या वेळा याचा उच्चार करायचा. फ फ फ फ फ फणसाचा फ बिलकुल म्हणायचं नाही, याला डायरेक्ट आता तुमच्या डोक्यात बिलकुल फ म्हणून हा फिट झाला पाहिजे. फ फ फ फ फ अशा पद्धतीने हा. त्याच्यानंतर इथे ब, याला ब बदकाचा किंवा बदक ब असा उच्चार आपण आजपर्यंत केलेला आहे. परंतु आता याचा उच्चार डायरेक्टली ब म्हणून करायचा आहे. ब ब ब ब ब ब ब ब सर्वजण ब म्हणून याचा उच्चार करून लिहा. ब ब
चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कॉमेंट्स करा, जेणेकरून आम्हालाही प्रोत्साहन मिळेल. व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये तुम्हाला सरावासाठी PDF ची लिंक दिलेली आहे. त्या लिंकच्या साठी तुम्हाला 45 रुपयाचा त्या ठिकाणी पेमेंट करावं लागणार आहे. 45 रुपये मोजावे लागणार आहे. कारण फुकट जर दिलं त्याची किंमत राहत नाही. मागच्या 3 वर्षाच्या आधी मी फुकट दिलं, परंतु मुलांना त्याची किंमत आली नाही. त्यांनी पाहिजे त्या प्रमाणात अभ्यास केला, परंतु त्याचा उपयोग झाला नाही. म्हणून थोडीशी किंमत ठेवली. कारण तुम्ही एक चॉकलेट घ्यायला जरी गेले तरी सुद्धा 40-50 रुपये तुम्ही खर्च करता. आमची काही एडिटिंग करणारी टीम आहे, त्यांना काहीतरी मदत व्हावी म्हणून ते त्या ठिकाणी आम्ही 45 रुपये ठेवलेले आहेत. तर ती PDF डाउनलोड करा आणि या ठिकाणी मराठीचा वाचनाचा सराव करा. हा भ आहे, याला भटजीचा भ म्हणून आपण या ठिकाणी ओळखतो. परंतु आजपासून याला भटजीचा भ न म्हणता याला डायरेक्टली तुम्ही भ म्हणायचं आहे. भ 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 मराठी वाचन शिकायचं असेल तर PDF निश्चित डाउनलोड करा. अन्यथा तुम्ही मनसान तुम्ही वहीवर लिहितो तो मुलं लिहत नाहीत, अर्ध्या मधातून सोडून जातात. हे लक्षात ठेवा. याच्यानंतर म मगरीचा म्हणून आपण ओळखतो, पण याला मगरीचा म्हणायचं नाही, तर म्हणायचं. तुम्ही लहान होतात, अंगणवाडीत होतात, नर्सरीला होतात, KG1 KG2 ला होतात, अप्पर KG पर्यंत हे ठीक होतं मगरीचा. परंतु आता तुम्हाला म्हणूनच त्याचा उच्चार करावा लागेल. शब्दात असो की वाक्यात असो, दिसल्याच्या नंतर तुम्ही डायरेक्टली मच म्हटलं पाहिजे. मगरीचा आहे की ते ओळखण्यासाठी 2-4 सेकंदाचा वेळ नाही गमावला पाहिजे. म्हणून हा आपण सराव घेत आहोत. म अशा पद्धतीने चा आपण सराव घेतलेला आहे. यानंतर आपण बघा प फ ब भ म पर्यंत आलेला आहो. तर या व्हिडिओमध्ये आपण इथं थांबूया. तुम्हाला मी परत एकदा सांगतो की व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये लिंक दिलेली आहे. त्या लिंक वरून ही PDF तुम्ही डाउनलोड करा आणि लवकरात लवकर डाउनलोड करा. कारण त्या PDF मध्ये अ पासून तर जोडाक्षरापर्यंतचा सर्व सराव दिलेला आहे आणि त्यानुसार व्हिडिओ बनलेले आहेत. मुलांना ते जर वाचनास तुम्ही दिलं, ते जर लेखन त्यांनी केलं, तर निश्चित 8 ते 10 दिवसामध्ये मुलं त्या ठिकाणी खळखळ मराठी वाचतील. म्हणून तुम्ही ते PDF डाउनलोड करा, चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, कॉमेंट्स करा. धन्यवाद.